नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. धुळे लोकसभा मतदारसंघातून तगडे उमेदवार असलेले डॉक्टर सुभाष भामरे यांना भाजपाने उमेदवारी जाहीर केली. त्यांच्या विरोधात आता काँग्रेसने डॉक्टर शोभा बच्छाव यांच्या नावाची घोषणा केली असून माजी आरोग्य राज्यमंत्री राहिलेल्या शोभा बच्छाव यांची कारकीर्द नेमकी कशी आहे पाहूयात. डॉक्टर शोभा बच्छाव एक नामांकित डॉक्टर असून त्यांनी 1992 मध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश केला. तसेच काँग्रेसकडून जिल्हा पातळीवरच्या अनेक पदांवर काम केलं. त्यानंतर 2004 साली त्या नाशिक विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आल्या. तर पुढे 2008 मध्ये त्यांनी सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण या पदावर मंत्री म्हणून काम केलं. त्याचबरोबर 1999 मध्ये त्या नाशिक महापालिकेच्या प्रथम महिला महापौर बनल्या. तसंच महिला बाल कल्याण समिती, महिला हक्क व कल्याण समिती, विधिमंडळ, महाराष्ट्र राज्य अशा महत्त्वाच्या समित्यावरही त्यांनी काम केलंय. त्याचबरोबर त्या जिल्ह्याच्या पालकमंत्री सुद्धा राहिल्या आहेत. डॉक्टर शोभा बच्छाव हे राजकारणातील महिला नेत्यांपैकी एक मोठं नाव असून त्यांनी राजकीय आणि संवैधानिक पदावर काम करून आपलं कर्तृत्व सिद्ध केलंय. त्यामुळेच त्यांच्या या कर्तृत्वाची आणि पक्षनिष्ठेची पोचपावती म्हणून त्यांना लोकसभेची उमेदवारी देण्यात आली असून डॉक्टर सुभाष भामरे हे देखील मोठे नेते असून आता या दोघांमध्ये चुरशीची लढत होण्याची दाट शक्यता आहे. तर काय कामच करण्याची काय अपेक्षा? निवडणुकीपुरती सगळीच आश्वासनं देतात, पण प्रत्यक्षात फारसं काही घडतंय असं वाटत नाही. तेच आमच्याकडे येतात मागायला 5 वर्षातून एकदा. हे आम्हाला काय देणार आहे? आता या निवडणुकीला आम्ही विचार केलेला आहे, कुणाला निवडून द्यायचं किंवा कुणाला नाही निवडून द्यायचं. इलेक्शन आले की रस्त्यांची कामं चालू करतात, एरवी काहीही दिसत नाही. असं ते परिस्थिती आता ते निसर्गावर आहे. असं Come on guys, hurry up. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian.